नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण राज्यघटनेच्या तिसऱ्या लेक्चरकडे जात आहोत. तिसऱ्या लेक्चरकडे जाताना सर्वप्रथम या आधीच्या 2 व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आपण ही जी काही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे ही कोणासाठी उपयुक्त आहे, तर पोलीस भरतीचे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी, वनरक्षकची जे तयारी करतात त्यांच्यासाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. म्हणजे सरळ सेवेने जे काही स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज उपयुक्त आहे. तर जास्त वेळ न घेता आपण आज काय बघणार आहोत याकडे जाऊयात. आपण आज एकच पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे राज्यघटनेतील भाग. काय बघणार आहे, तर राज्यघटनेतील भाग बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता पहिल्या भागाकडे आपण जाणार आहोत. त्या अगोदर भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला आणि सध्याचे भाग याच्यामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला, म्हणजे ज्यावेळेस भारतीय राज्यघटना स्वीकारली, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली, तर 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारली आणि अंमलबजावणी कधी झाली, तर 26 जानेवारी 1950 ला याची अंमलबजावणी झाली. म्हणजे ज्यावेळेस अंमलबजावणी आणि स्वीकारली त्यावेळी भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती भाग होते, तर फक्त 18 भाग होते. किती भाग होते, 22 भाग होते. किती भाग होते, तर 22 भाग होते. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मात्र सध्या किती भाग आहेत, सध्या 25 भाग आहेत. हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीच्या भागांचा विचार केला आणि आत्ताच्या भागाचा विचार केला तर ही गोष्ट तिथं प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागेल. जर कलमांचा विचार केला तर मी सांगितलं होतं की 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टांचा समावेश होतो. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत काय काय होतं, तर 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. हे तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पहिल्या भागाकडे जाऊयात आणि पहिल्या भागाचं टायटल आहे बघा, संघराज्य व त्याचे क्षेत्र. आता हे थोडंसं क्लिष्ट वाटतंय तुम्हाला, मात्र सरळ आणि सोप्या भाषेत लक्षात ठेवूया आपण की पहिल्या भागात काय आहे. तर पहिल्या भागात हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी दिलेली, म्हणजे भारत कसा बनलेला आहे याच्या संदर्भातली यादी कुठे दिलेली, तर पहिल्या भागात दिलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे भारत कसा बनलेला आहे याच्या संदर्भात पहिल्या भागामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हा भाग कोणत्या कलमादरम्यान मर्यादित आहे, तर 1 ते 4 या कलमादरम्यान मर्यादित आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या भागामध्ये आहे काय नेमकं, तर या भागामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची यादी दिलेली आहे. आपल्याला हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता जर तुम्हाला याच ठिकाणी जर असा क्वेश्चन आला की बाबा भारतातील 29व्या क्रमांकाचं राज्य कोणतं, तर 29व्या क्रमांकाचं राज्य जर विचारलं तर त्याचं उत्तर, मुलांना, 29व्या क्रमांकाचं राज्य जर विचारलं तर त्याचं उत्तर तेलंगणा देणं गरजेचं आहे. कोणतं राज्य, तेलंगणा. हे तेलंगणा आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणसाल सर 28 राज्य म्हणलेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणले, पण 29व्या क्रमांकाचं राज्य निर्माण झालंय आणि ते गेलंय कुठं, तर जम्मू काश्मीर हा जे काही राज्य होतं, जम्मू काश्मीर हे जे काही राज्य होतं याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं सध्या राज्यांची संख्या किती आहे, तर 28 आहे. हे तिथं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, जर आपल्याला केंद्रशासित प्रदेश विचारले तर सध्या 8 आहेत. मात्र निर्मितीनुसार 9वा केंद्रशासित प्रदेश कोणता, 9वा जर विचारला तर लडाख हा निर्मितीनुसार 9वा केंद्रशासित प्रदेश आहे. हे सुद्धा तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 9वा केंद्रशासित प्रदेश गेलाय कुठं, तर दमन दीव आणि दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचं, दमन दीव आणि दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचं एकत्रीकरण केलं. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती झालेली, 8 झालेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजच्या लेक्चर पासनं आपण एक व्यक्ती आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आणलेला आहे आणि मी सर्वप्रथम त्याची तुम्हाला ओळख करून देतोय. तर या व्यक्तीला आपण एक नाव देऊयात. हा आहे आपला चेंगळ्या. काय नाव ठेवायचं याचं, चेंगळ्या. तर याचं नाव चेंगळ्या आहे आणि हा तुम्हाला राज्यघटनेमध्ये इथनं पुढं सर्व लेक्चरमध्ये दिसेल.
आणि हा आपल्याला काहीतरी प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. चंगळ्यानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणं गरजेचं आहे, नाहीतर चंगळ्या नाराज होईल बघा. तर आजचा चंगळ्याचा पहिला प्रश्न आहे बघा. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणते राज्य निर्माण झाले? स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणतं राज्य निर्माण झाले? असं चंगळ्याचा पहिला प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या भागाकडे जातोय आपण. भाग 2. भाग 2 कशा संदर्भात आहे? तर नागरिकत्वासंदर्भात भाग 2 आहे, हे तिथं लक्षात ठेवा. आता भाग 2 कोणत्या कलमादरम्यान मर्यादित आहे? तर कलम 5 ते 11 या 2 कलमादरम्यान 5 ते 11 कलमादरम्यान मर्यादित आहे. आता भारताचं जर तुम्हाला नागरिकत्व मिळवायचं असेल किंवा कोणत्याही व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर याच्या संदर्भात इथे मार्ग सांगितलेले आहेत. तर 5 मार्ग आहेत. या 5 मार्गांनीच आपण भारताचं नागरिकत्व मिळवू शकतो. अदर कोणत्याही मार्गाने भारताचं नागरिकत्व आपल्याला मिळवता येत नाही. त्यामध्ये पहिला मार्ग आहे जन्म, त्यानंतर वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे शामिलीकरण. म्हणजे या 5 मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने आपल्याला भारताचं नागरिकत्व मिळवता येणार नाही. या 5 मार्गांवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. परत आपण चंगळ्याकडे जाऊया. चंगळ्या आलाय म्हणून. तर चंगळ्या विचारतोय आपल्याला कोणत्या देशाकडून हा भाग घेण्यात आलेला आहे? म्हणजे नागरिकत्व हा भाग कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे हे त्याने तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देसाल अशी अपेक्षा करतो. चला पुढच्या भागाकडे जाऊयात आणि राज्यघटनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, भाग 3. कोणता भाग आहे? भाग 3 हा आहे आणि तो कशा संदर्भात आहे? तर मूलभूत हक्कासंदर्भात आहे. कशा संदर्भात आहे? मूलभूत हक्कासंदर्भात आहे. किती कलमादरम्यान आहे असं सुद्धा विचारलं जाते. तर 36 ते 51 या कलमादरम्यान मूलभूत हक्क आहे. आता मूलभूत हक्क सुरुवातीला किती होते, सध्या किती आहेत याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतोय. ज्यावेळेस भारतीय राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस 7 मूलभूत हक्क देण्यात आले होते. मात्र सध्या जर मूलभूत हक्कांची संख्या विचारली तर 6च मूलभूत हक्क आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग एक मूलभूत हक्क काढून घेण्यात आलेला आहे. तो कधी काढून घेण्यात आला असं सुद्धा विचारलं जाऊ शकते. कोणत्या घटनादृष्टीने काढून घेण्यात आला असं सुद्धा विचारलं जाऊ शकते. तर 44वी घटनादुरुस्ती 1978 या घटनादृष्टीने एक आपला मूलभूत हक्क काढून घेण्यात आलेले आहे. त्याचं नाव सुद्धा आपल्याला विचारू शकतात. तर संपत्तीचा हक्क. कोणता हक्क? संपत्तीचा हक्क हा काढून घेण्यात आलेला आहे किंवा संपत्ती कमवण्याचा हक्क काढून घेण्यात आलेला आहे आणि तो आता कायदेशीर हक्क ठरलेला आहे. काय ठरलेला आहे? कायदेशीर. म्हणजे संवैधानिक नाही आता, तर तो कायदेशीर हक्क ठेवलेला आहे. हे तिथं आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता परत चंगळ्याकडे जाऊयात. चंगळ्या काय क्वेश्चन विचारतोय चेक करा. कोणत्या देशाकडून घेतला हा भाग? म्हणजे मूलभूत हक्क हा भाग कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? हा प्रश्न चंगळ्याला पडलेला आहे आणि या चंगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता जे काय आपण मूलभूत हक्क बघितले, मूलभूत हक्क सहा आहेत बघा. तर या 6 मूलभूत हक्क कोणकोणते मूलभूत हक्क आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या कलम सुद्धा आपण पुढे बघणार आहे. तर चला चेक करूया. पहिला मूलभूत हक्क कोणता आहे? तर पहिला मूलभूत हक्क आहे समानतेचा हक्क. कोणता आहे पहिला मूलभूत हक्क? समानतेचा हक्क. आणि कोणत्या कलमादरम्यान आहे? तर 14 ते 18 दरम्यान आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मूलभूत हक्क कोणता आहे? तर स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आहे. कोणता? स्वातंत्र्याचा. आणि तो कोणत्या कलमादरम्यान आहे? तर 19 ते 22 या कलमादरम्यान आहे. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क आहे. कलम 23-24 या 2च कलमादरम्यान शोषणाविरुद्धचा हक्क देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढच्या चौथ्या हक्काकडे जाऊयात आपण. चौथा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि तो कोणत्या कलमादरम्यान आहे? तर 25 ते 28 या कलमादरम्यान आहे. त्यानंतर पाचवा हक्क आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क. तो कोणत्या कलमादरम्यान आहे? तर 29 ते 30 या कलमादरम्यान आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा हक्क आहे आपला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. कलम 32 अंतर्गत आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे वरील 5 हक्क उपभोगताना जर त्यावर कोणी नियंत्रण आणलं किंवा काढून घेण्याचा प्रयत्न केला तर याच्या विरोधात कलम 32 नुसार आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. याची तरतूद कलम 32 मध्ये देण्यात आलेली आहे.
देण्यात आलेली आहे. आपण सर्वच मूलभूत हक्क परत बघणार आहोत, म्हणजे एक चॅप्टरच घेणार आहे. त्या दृष्टीने ते मूलभूत हक्क, मग त्याच्यात कलम 19 असेल, कलम 19 मध्ये किती स्वातंत्र्य दिलेले आहेत, काय ते सर्व बघणार आहे. मात्र इथं ओळख करून देतोय फक्त भारतीय राज्यघटनेचे जे काही भाग आहेत त्या भागासंदर्भात इथं ओळख करून देतो आहे. तर हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे मूलभूत हक्क लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढच्या भागाकडे जाऊयात आपण. त्याआधी एक प्रोमोचा भाग आहे मित्रांनो. परिवर्तन अकॅडमी कुठे आहे तर भोसरी पुणे येथे आहे. ही अकॅडमी गेली 4 वर्ष झाली स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विविध विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करत आहे. पहिले व्यक्ती आहेत संदीप ढवळे सर, म्हणजे मी स्वतः MA BEd आहे. त्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत विकास गीते सर, हे सुद्धा MSc BEd आहे. आम्ही दोघं सुद्धा गेली 7 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आमच्या मार्फत विविध विद्यार्थ्यांचे म्हणजे विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झालेले आहे. दुसरी गोष्ट आमच्या अकॅडमीबद्दल म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला पहिल्यांदा 1 आठवडा डेमो करायला सांगतो. त्यानंतर आवडल्यानंतरच त्यांनी ॲडमिशन घ्यायचं ही आमची अट असते. आणि अकॅडमीबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि विशेष म्हणजे आपली शाखा सुद्धा आहे, आळंदी येथे शाखा आहे. म्हणजे 2 ठिकाणी तुम्ही ॲडमिशन संदर्भात इन्क्वायरी करू शकता. एक भोसरी या ठिकाणी आणि दुसरं कोणत्या ठिकाणी आळंदी या ठिकाणी. म्हणजे दोन्ही ठिकाणी सुद्धा हे 2च शिक्षक लोक आहेत शिकवण्यासाठी. क्वालिटीबद्दल नो कॉम्प्रोमाइज असा विषय आमचा असतो. तर चला पुढच्या भागाकडे जाऊयात आपण. पुढचा भाग आहे बघा भाग 4 मार्गदर्शक तत्वे. आता मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमादरम्यान आहेत तर 36 ते 51 या कलमादरम्यान आहेत. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा, 36 ते 51. आता मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत असा क्वेश्चन आपल्याला अनेक वेळा आलेला आहे. तर आयर्लंड कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर आयर्लंडकडून घेण्यात आली आहेत, किंवा आयरिश देशाकडून, आयर्लंड म्हणू शकता किंवा आयरिश देशाकडून घेण्यात आलेले आहेत. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा, आयर्लंडकडून घेतलेत किंवा आयरिश देशाकडून घेतलेले आहेत. बरं, आता मूलभूत तत्व हे न्यायालयीन आहेत का तर न्यायालयीन नाहीत. जसं आपण मूलभूत हक्कासंदर्भात म्हटलं होतं की कलम 32 नुसार तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. कशा संदर्भात, जर आपल्या मूलभूत हक्कांवर कोणी हाणून आणलं तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजे हे न्यायालयीन आहेत. मात्र तशी तरतूद आपल्याला मार्गदर्शक तत्वांसंदर्भात सापडत नाही. त्यामुळं मूलभूत तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वे हे न्यायालयीन नाहीत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मार्गदर्शक तत्वाचा उद्देश काय आहे मित्रांनो तर मार्गदर्शक तत्वाचा उद्देश आहे लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे. लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा मार्गदर्शक तत्वांचा उद्देश आहे. हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परत चंगळ्या आलाय बघा. तर चंगळ्याचा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वे कोणासाठी असतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जर समजले तर खूप IMP क्वेश्चन त्याने विचारलाय आपल्याला, मार्गदर्शक तत्वे कोणासाठी असतात. जसं की मूलभूत हक्क कोणासाठी आहेत तर नागरिकांसाठी आहेत. मग त्याच्यामध्ये परकीय सुद्धा आहेत आणि भारतीय व्यक्ती सुद्धा आहेत, यांच्यासाठी आहेत, ते बोलणारच आहे. तर तसंच मार्गदर्शक तत्व हे कोणासाठी आहेत तर मार्गदर्शक तत्व आहेत बघा. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण जाणार आहे. पुढचा भाग आहे बघा मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य हा भाग सुरुवातीला राज्यघटनेमध्ये होता का तर सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत भाग हा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हा भाग होता का तर नाही. मग आता नव्यानं टाकण्यात आलेला भाग आहे आणि तो कोणत्या याच्यात टाकला आहे तर 4A याच्यात टाकण्यात आलेला आहे. तिथं लक्षात ठेवा. म्हणजे काय तर 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे आणि 4A मध्ये काय तर मूलभूत कर्तव्ये. आणि कोणत्या कलमादरम्यान तर याचं एकच कलम आहे मित्रांनो. ते कलम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 51A कलम आहे. जर तुम्हाला संख्या विचारली मूलभूत कर्तव्यांची तर 11 आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जसं मी म्हटलेलं आहे की बाबा मूलभूत कर्तव्य हे सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हते, तर मग हे भारतीय राज्यघटनेमध्ये टाकायचे का नाही
याच्यासाठी एक समिती नेमलेली होती आणि त्या समितीचं नाव काय तर सुवर्णसिंह समिती. कोणती समिती होती? सुवर्णसिंह समिती होती. आणि मग मूलभूत कर्तव्यासंदर्भात आपल्याला 2 घटनादुरुस्त्या लक्षात ठेवाव्या लागतात. 42वी घटनादुरुस्ती 1976 ला, म्हणजे 1976 ला भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. किती? 10 मूलभूत कर्तव्य. म्हणजे असंही क्वेश्चन येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये 4A किंवा मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेले आहेत? तर 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेले आहेत, हे तिथं लक्षात ठेवा. त्याच्यासाठीची समिती सुद्धा लक्षात ठेवा, कलम सुद्धा लक्षात ठेवा आणि संख्या सुद्धा लक्षात ठेवा. मात्र 42व्या घटनादुरुस्तीने किती केलेत तर 10च केलेत. मग सध्या 11 आहेत. आणखी एक घटनादुरुस्ती झालेली असणार आहे. तर 86वी घटनादुरुस्ती 2002 रोजी झाली आणि याच्यानुसार आणखी एक मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलं. त्याच्यामुळे 10+1 असे किती कर्तव्य झालेत तर 11 कर्तव्य झालेले आहेत. हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कर्तव्यांचा जर विचार केला तर काही गोष्टी तिथं आपल्याला हायलाईट करणं गरजेचं आहे. या कर्तव्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश नाही असा क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळेस आलेला आहे. तर मतदान करणं हे आपलं काही कर्तव्य नाही किंवा कर्तव्यामध्ये याचा समावेश केलेला नाही. त्याच्यानंतर कर भरणे याचा सुद्धा कर्तव्यात समावेश केलेला नाही. त्याच्यानंतर कुटुंब नियोजन करणे याचा सुद्धा समावेश कर्तव्यामध्ये केलेला नाही. आणि याच्यावर क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो की खालीपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश मूलभूत कर्तव्यामध्ये नाही. तर ह्या 3 गोष्टीपैकी कोणती तरी एक गोष्ट तिथं नेहमी करता असते. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा की यांचा समावेश मूलभूत कर्तव्यात नाही. त्यानंतर पुढच्या भागाकडे जाऊयात. पुढच्या भागाकडे जाण्यापूर्वी मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यातील फरक काय आहे मित्रांनो? तर मूलभूत हक्क कोणाला आहेत? मूलभूत हक्क कोणाला आहेत तर मूलभूत हक्क भारतीय प्लस काही हक्क परकीय लोकांना सुद्धा आहेत. काही हक्क परकीय लोकांना सुद्धा आहेत. म्हणजे भारतीय प्लस परकीय लोकांना आहेत. पण मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत तर फक्त भारतीय लोकांसाठीच आहेत. मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत तर फक्त भारतीय लोकांसाठी आहेत, दुसऱ्यांसाठी नाहीत. हा एक फरक लक्षात ठेवा. दुसरा फरक आपल्याला इथं सांगता येईल की मूलभूत कर्तव्यांसंदर्भात न्यायप्रविष्ट आहेत का तर न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे न्यायप्रविष्ट म्हणजे काय तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की कलम 32 नुसार काय आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. हा आपला मूलभूत हक्क झाला. मात्र मूलभूत कर्तव्यासंदर्भात कर्तव्याचं पालन केलंय नाही केलंय का याच्या संदर्भात आपल्याला न्यायालयात जाता येतं का तर त्या संदर्भात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून ते काय न्यायप्रविष्ट नाहीत. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता शिक्षणाचा एक नोट म्हणून इथं आलंय. तर शिक्षणाच्या संदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो की शिक्षण हे तिन्ही घटकामध्ये येते. म्हणजे हक्क सुद्धा आहे, शिक्षण हा हक्क सुद्धा आहे. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व सुद्धा आहे. मार्गदर्शक तत्वासंदर्भात सुद्धा शिक्षण दिसतं आणि कर्तव्य सुद्धा आहे. या तिन्ही घटकांमध्ये तुम्हाला शिक्षण हा विषय दिसतोय. म्हणजे एक विषयानुसार शिक्षणासंदर्भात आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये 45 आणि 51 हे जे काही कलम आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिक्षणाचा हक्क आपल्याला दिसून येतो. हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा घटक तिन्ही याच्यात आहे म्हणून तो घटक सांगितला आहे. तर शिक्षण तिन्ही याच्यात आहे हे तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढचा घटक आहे बघा किंवा भाग. पुढचा भाग आहे भाग 5वा, संघराज्य म्हणजे केंद्र स्तरावरचं संघराज्य. आता याच्या संदर्भात कलम कोणकोणते आहेत तर कुठून कुठपर्यंत आहेत तर 52 ते 151 दरम्यान संघराज्य किंवा केंद्र सरकारचं इथं आपल्याला वर्णन करता येईल. यामध्ये 3 घटकांचं वर्णन करता येईल आपल्याला. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. म्हणजे केंद्रीय स्तरावर ह्या 3 घटकं आहेत ज्याच्या संदर्भात 52 ते 151 दरम्यान काय केलेली तरतूद केलेली आहे हे तिथं लक्षात ठेवा. आता कायदे मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो किंवा कायदे मंडळालाच आपण संसद म्हणू शकतो. या संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो असा बराच वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला 3 व्यक्तींपासून संसद तयार होते हे तिथं आपल्याला द्यावं लागेल किंवा 3 घटकांपासून संसद तयार होते हे तिथं आपल्याला उत्तर द्यावं लागेल. व्यक्ती म्हणण्यापेक्षा घटक म्हणा. काय म्हणावं लागेल? घटक. 3 घटकांपासून संसद तयार होते. मग त्याच्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा
आणि राज्यसभा हे 3 घटक महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ कसं तयार होते, तर किंवा कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, कोणाचा समावेश होतो असा सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये पहिले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे व्यक्ती मात्र लक्षात ठेवा की केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतोय, तर महान्यायवादी यांचा सुद्धा समावेश होतोय. हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चेक करा. कायदेमंडळ जर म्हटलं तर 3 घटकांपासून कायदेमंडळ तयार झालेले, मात्र त्याच ठिकाणी जर कार्यकारी मंडळ म्हटलं तर जवळपास तुम्हाला 5 घटक तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्रीय न्यायव्यवस्था, तर केंद्रीय न्यायव्यवस्थेच्या संदर्भात फक्त एक लक्षात ठेवायचे, फक्त सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होते. केंद्रीय न्यायव्यवस्थेमध्ये फक्त सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होते. उच्च न्यायालयाचा समावेश केंद्रीय न्यायव्यवस्थेत होत नाही, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. आणि मग जे काही सर्वोच्च न्यायालय आहे हे सर्वांनाच माहीत आहे की दिल्ली या ठिकाणी आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर कलम 124 या कलमानुसार केले जाते, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. कलम आपण बघणारच आहोत पुढे. तर पुढच्या भागाकडे जाऊयात आपण. पुढचा भाग आहे बघा, भाग 6. भाग कितवा? 6 भाग, घटक राज्य. काय? घटक राज्य किंवा राज्यस्तर सांगितलेलं आहे. कोणत्या कलमादरम्यान? तर 152 ते 237. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल मित्रांनो. 152 हे कलम, पण भाग लक्षात ठेवा की भाग 6 घटक राज्य किंवा राज्यस्तरासंदर्भात आहे. इथे सुद्धा जसं केंद्र स्तरावर आपण 3 घटक बघितले होते, कोणकोणते? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तसेच आपण इथं सुद्धा हे 3 घटक बघणार आहे. याच्यामध्ये कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि न्यायमंडळ असेल. हे 3 घटकांपासून घटक राज्य किंवा राज्यस्तर तयार झालेला आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर आता घटक राज्य स्तरावरच्या कायदेमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होते ते आपण बघूयात. चेक करा. यालाच आपण राज्य कायदेमंडळ किंवा विधिमंडळ असं सुद्धा म्हणतो. हे कसं तयार होते, तर चेक करा. पहिली राज्यपालाचा समावेश होतो, त्यानंतर विधानसभा, आणि जर एखाद्या राज्यात विधान परिषद असेल, काय म्हणलंय? असेल, म्हणजे प्रत्येक राज्यात विधान परिषद आहेत का, तर नाही. एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तर त्या विधान परिषदेचा समावेश सुद्धा विधिमंडळामध्ये होतो, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 28 घटक राज्यापैकी किती घटक राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, तर 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासाठी हे होमवर्क असेल मित्रांनो की ते कोणकोणते राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. पुढच्या याच्याकडे जाऊयात. राज्य कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर पहिले येतात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. तिकडे कोणाचा समावेश होता केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये, तर महान्यायवादी. आणि इकडे कोणाचा समावेश आहे, तर महाधिवक्ता यांचा समावेश आहे. म्हणजे या 2 व्यक्तीबद्दल जर बोलायचं झालं तर हे केंद्राचे वकील म्हणून कार्य करतात आणि हे राज्याचे वकील म्हणून कार्य करतात. हे राज्याचे वकील, हे केंद्राचे वकील म्हणून कार्य करतात. हे सुद्धा असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. चला पुढच्या याच्याकडे जाऊयात. पुढचं न्यायव्यवस्था म्हणजे राज्याचं जे काही सांगितलंय भाग 6, त्याच्यामध्ये न्यायमंडळ हे 3रा घटक आहे. आणि या 3ऱ्या घटकासंदर्भात माहिती बघताना आपल्याला बघावं लागेल की उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार स्थापन केले जाते, तर 214 या कलमानुसार स्थापन केले जाते, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये कनिष्ठ न्यायव्यवस्थेचा सुद्धा समावेश होतोय, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला चंगळ्या परत एक क्वेश्चन विचारतोय आणि त्याचा प्रश्न काय आहे, तर सोपा प्रश्न आहे बघा, बिचाऱ्याला विचारलेला आहे. तर तो प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उच्च न्यायालय कुठे आहे? महाराष्ट्राचं जे काही उच्च न्यायालय आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे, असं तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे टाका. त्यानंतर 9व्या भागाकडे जाऊयात आपण. 9वा भाग आहे बघा, पंचायत राज. IMP लक्षात ठेवा. भागाचं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल, कलम नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, मात्र भाग लक्षात ठेवा. हे कोणत्या कलमादरम्यान आहे, तर 243 ते 243 ओ या कलमादरम्यान आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येते, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था.
पंचायत राज म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातला आहे. तर या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो, कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, अशा अँगलचे प्रश्न विचारलेले आहेत. तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3च घटक आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिला घटक येतो ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. हे 3 घटक आहेत. तर 3 घटक तिथं लक्षात ठेवायचे. आणि सर्वात खालच्या स्तरावर म्हणजे गाव पातळीवर कार्य करणारी संस्था कोणती असेल याच्यामधली, तर ग्रामपंचायत. कोणती? ग्रामपंचायत ही गाव पातळीवर कार्य करणारी संस्था आहे, हे तिथं लक्षात ठेवा. ओके. आता चंगळ्याकडे परत जाऊया. चंगळ्याचा प्रश्न बघा काय, नॉर्मल प्रश्न विचारतोय बिचारा, त्याचं उत्तर तुम्ही देत चला. प्रत्येक गावात ग्रामपंचायत असते का? चंगळ्याचा प्रश्न काय म्हणतोय, प्रत्येक गावात ग्रामपंचायत असते का? याचं उत्तर मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर भाग 9A. भाग 9A कडे जाताना भाग 9A ह्या कशा संदर्भात आहे, तर नगरपालिका संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे? नगरपालिका संदर्भात आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चेक करा, भाग 9 कशा संदर्भात आहे, तर पंचायत राज संदर्भात आहे. आणि भाग 9A कशा संदर्भात आहे, तर नगरपालिका संदर्भात आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कलम 243P ते ZG, 243P ते ZG नाही कलम लक्षात ठेवले तरी चालेल, मात्र भाग 9A कशा संदर्भात आहे तिथे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची तर चेक करा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय म्हणले, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशाचा समावेश होते किंवा कशाचा समावेश होत नाही, असे 2 अँगलचे क्वेश्चन येऊ शकतात. तर त्या दृष्टीने हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांचा सुद्धा समावेश होतोय. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि परत चंगळ्याकडे जाऊयात आपण. चंगळ्या काय विचारतोय की भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? काय विचारलंय बिचाऱ्यानं, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? याचं आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चंगळ्याला नाराज करू नका. ठीक आहे, चला पुढचं. भाग 12वा. भाग 12वा आहे. भाग 12वा कशा संदर्भात आहे, तर वित्त व्यवस्था आहे. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कलम नाही लक्षात ठेवले तरी चालेल, मात्र कलम 280 आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवावं लागेल. भाग सुद्धा लक्षात ठेवा. भाग 12 नुसार वित्त व्यवस्था केलेली आहे किंवा वित्तीय व्यवस्था कोणत्या भागात दिलेली आहे, तर भाग 12 मध्ये आहे. आणि कलम 280 आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. का? तर कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केल्या जाते. कशाची? वित्त आयोगाची स्थापना करतात. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा दर 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन केला जातो, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट कोण करतो, तर राष्ट्रपती करतो, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला, तर 1952 ला. कोण अध्यक्ष होते, तर के.सी. नियोगी. के.सी. नियोगी. के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चंगळ्या काय विचारतोय बघूयात. वित्त आयोग कशासाठी असतो? यानं खूप मोठा प्रश्न विचारलाय. वित्त आयोग कशासाठी असतोय, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढच्या भागाकडे जाऊयात. भाग 15. आता मधले भाग काही आपण सोडलेले आहेत, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे नाहीत किंवा आपल्याला विचारण्यासारखे नाहीत, त्याच्यामुळे महत्वाचे भाग आपण घेतलेले आहेत. 15वा भाग खूप महत्वाचा आहे आणि अनेक वेळा याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. भाग 15 कशा संदर्भात आहे, तर निवडणुका संदर्भात आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कलम सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. कलम 324 ते 329 या कलमादरम्यान भारतीय निवडणुकांची तरतूद केलेली आहे. कलम 324 ते 329 के या कलमादरम्यान भारतीय निवडणूक म्हणजे निवडणुका ज्या असतील त्यांची तरतूद केलेली आहे. आणि मग 324 हे कलम आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. काय कशासाठी आहे, तर कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. याची स्थापना केली जाते, केंद्रीय निवडणूक आयोग. आणि सरळ याच्यावर क्वेश्चन विचारले जाते, निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करतात, तर कलम 324 नुसार केले जाते. हे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम काय काय, तर ती इथं लक्षात ठेवा मित्रांनो. संसदेच्या, सरळ शब्द लक्षात ठेवा, संसदेच्या, त्यानंतर राष्ट्रपती
त्यानंतर उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याचं कार्य. दुसरी गोष्ट राज्य विधिमंडळाच्या सुद्धा निवडणुका. कोण घेते? तर राज्य विधिमंडळाच्या सुद्धा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेते. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर विधानसभा आणि विधान परिषद असेल तर या दोघांच्या सुद्धा निवडणुका घेण्याचं कार्य कोण करणार आहे? तर केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर चंगळ्यानं काहीतरी प्रश्न विचारलाय बघा. तो प्रश्न काय? ग्रामपंचायतच्या निवडणुका हेच घेतात का? म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका हेच घेतात का? तर साधे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही देत चला. पुढच्या भागाकडे जाऊयात आपण. पुढचा भाग आहे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. भाग 15 बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. भाग 18 सुद्धा विचारलेला आहे आणि भाग 20 सुद्धा मित्रांनो बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. पुढे बोलणार आहे मी त्याच्याबद्दल. चला भाग 18 कडे जाऊयात. भाग 18 काय सांगतोय? तर आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. कोणत्या कलमादरम्यान हा भाग मर्यादित झालेला आहे? कलम 352 ते 360 दरम्यान मर्यादित झालेला आहे. हे तिथं लक्षात ठेवा. आता आणीबाणीचे प्रकार किती आहेत मित्रांनो? तर आणीबाणीचे 3 प्रकार पडतात. हे तिथं लक्षात ठेवायचं. पहिली आणीबाणी कोणती? तर राष्ट्रीय आणीबाणी. काय नाव आहे? राष्ट्रीय आणीबाणी. दुसरी आणीबाणी कोणती आहे? तर दुसरी आणीबाणी आहे राज्य आणीबाणी. राज्य आणीबाणी. त्यालाच आपण दुसरं आणखी नाव आहे राष्ट्रपती राजवट असं सुद्धा म्हटले जाते. आणि तिसरं नाव आहे मित्रांनो आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी हे 3 नावं आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्या संदर्भातले कलम सुद्धा लक्षात ठेवा की राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार, राज्य आणीबाणी 356 नुसार आणि आर्थिक आणीबाणी 360 या कलमानुसार लावली जाते. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी आपण पुढे घेणारच आहोत. सर्वात जास्त कोणती लावल्या जाते? राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळेस लावली. कधी लावली? काय लावली? कोणती आणीबाणी आतापर्यंत वापरली नाही? तर आर्थिक आणीबाणी. ह्या बारीक सारीक गोष्टी आपण पुढे घेणारच आहोत. कारण हे संपूर्ण चॅप्टर आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता चंगळ्याकडे परत जाऊयात. सर्वाधिक कोणत्या आणीबाणीचा वापर केलेला आहे? तर साहजिक आहे त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. चला पुढच्या भागाकडे जाऊयात. आणि पुढचा भाग आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. भाग 20 घटनादुरुस्ती. भाग 20 कशा संदर्भात आहे? घटनादुरुस्ती संदर्भात आहे. हे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्या संदर्भातलं कलम लक्षात ठेवायचे. कलम 368 नुसार भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्ती करता येऊ शकते. म्हणजे जर एखादा भाग काढून टाकायचा असेल किंवा एखादा भाग काढून टाकायचा असेल किंवा एखादा भाग टाकायचा असेल किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही शब्दामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर काय करावे लागणार आहे? घटनादुरुस्ती. आणि त्याची तरतूद कुठे दिलेली आहे? भाग 20 मध्ये दिलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता चंगळ्या काय म्हणतोय? तर ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली? म्हणजे घटनादुरुस्तीची तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? हा त्याचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पुढच्या याच्याकडे जाऊयात. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आता भागाच्या संदर्भात बोलायचं झालं प्रश्नाच्या दृष्टीनं तर भाग 3, भाग 4 आणि भाग 4 हे 3 भाग महत्वाचे आहेत. खूप महत्वाचे म्हणजे बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर भाग 15 एकच मिनिट. भाग 15 लक्षात ठेवा. भाग 18 लक्षात ठेवा आणि भाग 20 लक्षात ठेवा. या तिन्ही भागांवर म्हणजे हे जे काही 6 भाग सांगितले या 6 भागांवर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. भाग 3 कशा संदर्भात आहे?
तर हक्कांसंदर्भात आहे. भाग 4 कशा संदर्भात आहे, तर मार्गदर्शक तत्वांसंदर्भात आहे. आणि भाग 4 कशा संदर्भात आहे, तर कर्तव्य दिलेले. भाग 4 कशा संदर्भात आहे, तर कर्तव्य दिलेले हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भाग 15 कशा संदर्भात आहे, तर भाग 15 आहे निवडणुका संदर्भात. निवडणुका. भाग 18 कशा संदर्भात आहे, तर आणीबाणी संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे, आणीबाणी. आणि भाग 20 कशा संदर्भात आहे, तर भाग 20 घटनादुरुस्ती. घटनादुरुस्ती म्हणजे हे 6 भाग तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. एक प्रमोचा भाग आहे मित्रांनो. आपल्या अकॅडमीचं नाव आहे परिवर्तन अकॅडमी. ही कुठं आहे, तर भोसरीमध्ये आहे. हे तिथं लक्षात ठेवा. भोसरीमध्ये आहे. आणि आपली एक शाखा आळंदी या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहे. यामध्ये शिकवणारे 2 व्यक्तिमत्व आहेत. संदीप ढवळे सर म्हणजे स्वतः मी MA BEd झालेलं आहे. आणि विकास गीते सर त्यांचं सुद्धा MSc BEd झालेलं आहे. दोन्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रातले ज्या काही पदव्या आहेत त्या घेतलेले व्यक्तिमत्व आहे. गेली 7 वर्ष अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी ही जोडी आहे. आमच्या क्लासचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर एक आठवडा तुम्ही डेमो करायचा, त्यानंतर काय घ्यायचं, प्रवेश घ्यायचा आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य आहे, तर गणित बुद्धिमत्तेची सेपरेट बॅच असल्यामुळं जे काही पोलीस भरती किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये जी काही गणिताची भीती आहे ती गणिताची भीती दूर करण्यासाठी हे दोन्ही व्यक्तिमत्व कार्य करतायत. याच्यामध्ये भूमितीचा सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो, हे सुद्धा तिथे लक्षात ठेवा. आपल्या पैकी कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर निश्चितपणे हा एक नंबर आहे किंवा प्रत्येक स्लाईडवर तुम्हाला 2 नंबर दिसतील. त्यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल केला तरी चालेल आणि योग्य पद्धतीनं आले तरी चालेल. तर अशा पद्धतीनं आज आपण तिसरं लेक्चर संपवलेलं आहे. निश्चित तुमच्या काही सूचना असतील तर त्या सूचना मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की सर या पद्धतीचं पाहिजे, तर आपण त्या निश्चितपणे फॉलो करूयात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज आपल्या लेक्चरमध्ये एक नवीन व्यक्तीची एंट्री झालेली आहे. तर त्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरं मात्र कमेंट बॉक्समध्ये द्या. काय द्यायचे, उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत, नाहीतर चंगळ्या नाराज होईल बघा, मग परत म्हणू नका. ठीक आहे, चालेल. थँक्यू, धन्यवाद.